मंचुरियन बनव ना, खूप दिवस झाले मी खाल्ले नाही. इकडे ना आज आमच्या जीवताईला खायचे होते मंचुरियन. बऱ्याच दिवसापासून मुलींचं सुरू होतं की मम्मी मंचुरियन बनव ना, मंचुरियन बनव ना. म्हटलं चला आज ना मंचुरियन बनवूयातच. इथे एक मी पत्ताकोबी घेतलेला आहे, त्याचे जे वरचे पानं आहेत ते काढून घेतलेले आहेत, पाण्याने थोडा धुवून घेतलेला आहे. आता काय करायचं आहे, किसणीने ना आपल्याला पूर्णपणे पत्ताकोबी जो आहे ना किसून घ्यायचा आहे. तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा चॉप करू शकता. इथे ना मी किसणीने पूर्णपणे जो गोबी आहे ना किसून घेतलेला आहे. याच्यामध्ये ना भरपूर प्रमाणात पाणी असतं, ते एक्स्ट्राचं जे पाणी आहे ना आपल्याला काढून टाकायचं आहे. आता एक्स्ट्राचं पाणी पूर्णपणे काढल्याच्या नंतर एका ना बाउलमध्ये मी पत्ताकोबी किसलेला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे शिमला मिरची आणि गाजर. इथे मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये घालायचं आपल्याला अद्रक आणि लसूणची पेस्ट. आता याच्यामध्ये घालणार आहे मी 1 चमच लाल तिखट, अर्धा चमच हळद, चवीपुरतं मीठ, 2 चमच याच्यामध्ये मी कॉर्नफ्लावर घातलेला आहे आणि 2 चमच मैदा घातलेला आहे. लागेल तेवढं कॉर्नफ्लावर आणि मैदा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आता काय करायचं, याला व्यवस्थितपणे आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर ना याचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल्स तयार करायचे आहेत अशा प्रकारे. तर इथे ना मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, गॅसवरती तेल तापत आहे तोपर्यंत ना इकडे मी असे छोटे छोटे इकडे बॉल्स तयार करत आहे. आता आपल्याला ना हे फ्राय करून घ्यायचे आहेत. इकडे आपलं तेल तापलेलं आहे. याला ना मंद आचेवरच आपल्याला दोन्ही साईडनी छान मध्ये भाजेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी मी छान एकदम कुरकुरीत असे मंचुरियन तळून घेतलेले आहेत दोन्ही साईडनी. आता ना आमच्या मुली थोड्या नखऱ्याच्याच आहेत, त्यांना ना त्याच्यासोबत ना ग्रेव्हीसुद्धा लागत होती. मग काय केलं, शिमला मिरची बारीक चॉपरने चॉप करून घेतला, गाजर पण चॉप करून घेतलं, थोडीशी कांदा पात घेतली, बारीक चिरलेला कांदा घेतला, कॉर्नफ्लावर घेतलेला आहे. आता काय केलं, एक गॅसवरती कढई ठेवली, थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला, शिमला मिरची, गाजर हे पण बारीक चिरलेलं त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. अद्रक आणि लसूणची पेस्ट घातलेली आहे. भरपूर अशी याच्यामध्ये ना आता मी कांदा पात घातलेली आहे. याला ना 2-3 मिनिटनं छान असं परतून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये घातलेला मी थोडासा सोया सॉस घातलेला आहे आणि 1 चम्मच याच्यामध्ये मी टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि कॉर्नफ्लॉवरसुद्धा याच्यामध्ये थोडं पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आणि जे आपले मंचुरियनचे बॉल आहेत ना ते सुद्धा आता याच्यामध्ये घालून व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे आणि वरतून मस्त अशी कांदा पात घातलेली आहे. एकदम कुरकुरीत आणि हॉटेलसारखेच आपले मंचुरियन रेडी झालेले होते. मुलींना सुद्धा खूप आवडले. तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.